बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलेला आहे। शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील हे भावूक झाले होते, मात्र जयंत पाटील तेव्हा नाटक करत होते असंही विधान संजय शिरसाट यांनी केलंय। तसंच राष्ट्रवादीचा मुळात जन्मच गद्दारीतून झालेला आहे अशी बोचरी टीका देखील शिरसाट यांनी केलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेला आहे आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील भावूक झाले होते, मात्र जयंत पाटील तेव्हा नाटक करत होते असंही विधान संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। तसंच राष्ट्रवादीचा जन्मच मुळात गद्दारीतून झालेला आहे अशी बोचरी टीका देखील संजय शिरसाट यांनी केलेली आहे। अतिशय मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेला आहे आणि शरद पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर जयंत पाटील हे भावूक झाले होते आणि हे मात्र ते नाटक करत होते असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन साजरा करणार आहे, तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून हा गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आलेत। वर्धापन दिनाच्या दिवशी गद्दारीवरून देखील उद्धव ठाकरे आणि शिंदे फडणवीसांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले, तर राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरेंनी बंडावरून शिंदेंवर टीका केली होती आणि उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचं म्हणत शिंदे फडणवीसांनी पलटवार केलाय। 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाची आज वर्षपूर्ती झाली आहे। सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेने झालेल्या या बंडाच्या प्रवासाने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं आणि बंडातून स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती देखील 30 जून रोजी होत असून येत्या निवडणुकीमध्ये जनता या युतीला कसा प्रतिसाद देते याकडे राज्याचं लक्ष लागलंय। तर उठावापासून सत्ता स्थापनेपर्यंत आता 1 वर्ष झालेला आहे आणि 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी हा उठाव केला होता, त्याला आज वर्षपूर्ती झालेली आहे। सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेने झालेल्या या बंडाच्या प्रवासाने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आलं आणि त्यानंतर बंडातून स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती देखील खरं तर 30 जून रोजी होते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जनता या युतीला कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जागतिक गद्दार दिवस साजरा केला जाणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह विविध ठिकाणी आंदोलनं केली जाणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दादर इथे इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पाहणी केली आहे। तसंच लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि तसंच विविध मुद्द्यांवरून त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावलाय। एक ऐतिहासिक क्षण उस समय था जब मोदी जी ने 2018 में नींव पत्थर रखा था इस इंदू मिल में। 1089 करोड़ रुपीस का ये प्रोजेक्ट है, जहां पर लेक्चर हॉल्स भी होंगे, ऑडिटोरियम भी होगा, आउटर और इनर परिक्रमा करने का भी होंगे और जो मेरे पीछे आप देख रहे हैं यहाँ पर 450 फुट ऊंची प्रतिमा भी लगाई जाएगी। ये अपने आप में न केवल मुंबई बल्कि भारत के लिए एक आकर्षण का केंद्र बनेगा। 2.5 साल जो व्यक्ति अपने कमरे में घर में ही बंद रहा हो, अपने कार्यकर्ताओं को भी ना मिल पाया हो, जो कोविड के डर से घर से नहीं निकला, उसको सत्ता से निकालने का काम उनके ही कार्यकर्ताओं ने किया है, जनता ने किया है। और जब अपनी विचारधारा को छोड़कर
उस विचारधारा के साथ जुड़े जिसकी बाला साहब सदा विरोध करते रहे, तो ये दिन तो उनको देखना ही था। अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत। ठाकरे गट आणि शिवसेनेकडून 57वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि त्यानंतर 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात होती। अशात भाजप नेते नितेश राणेंनी देखील एक मागणी केली आहे। 27 जुलै देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे। 27 जुलैला सर्वात मोठा गद्दार जन्माला आला होता आणि या गद्दारानं महाराष्ट्राच्या इतिहासातील एका महान व्यक्ती असलेल्या आपल्या वडिलांच्या पाठीत वार केला होता असं नितेश राणे म्हटले। युनायटेड नेशनच्या सेक्रेटरी जनरलना प्रधानमंत्र्यांसह आपल्या असं कळवलं आहे की 20 जून हा दिवस वर्ल्ड ट्रेटर्स डे जागतिक गद्दार दिवस म्हणून दिन म्हणून साजरा करण्याची आपण घोषणा करा असं मी त्यांना कळवलं। प्रधानमंत्री अमेरिकेत चाललेले आहेत, ते बहुधा युनोमध्ये जाणार आहेत, तर आमचं त्यांनाही आव्हान आहे। युनोमध्ये त्यांनी जसं योगा डेसाठी त्यांनी प्रयत्न केले जागतिक, तशा पद्धतीनं त्यांनी त्या जागतिक गद्दार दिनासाठी सुद्धा प्रयत्न करावेत। ज्या देवेंद्र फडणवीसजीने 2014 ते 19 या उद्धव ठाकरेला सख्या भावासारखं सांभाळलं, सगळे लाड पुरवले, त्यांच्याशी केलेली गद्दारी, म्हणूनच 27 जुलै ज्या दिवशी उद्धव ठाकरेचा जन्म झाला त्या दिवशी देशद्रोही दिवस म्हणून साजरा करण्यात यावा। पुढची बातमी पाहूयात। कथित पत्राचा घोटाळा प्रकरण संजय राऊत आणि प्रवीण दरेकर सध्या या प्रकरणी कोर्टामध्ये हजर झालेले आहेत आणि राऊतांच्या जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत हे कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। कथित पत्राचा घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रवीण राऊत कोर्टामध्ये हजर झालेले आहेत आणि राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढची बातमी पाहणार आहोत। संदीप देशपांडे यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। मनसे नेते संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी नवी माहिती आता समोर आलेली आहे आणि या प्रकरणी अशोक खरातसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्यानं उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल असं आरोपी खरातला वाटत होतं। उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेमध्ये आल्यास बक्षीस देतील या हेतूनच हल्ला केल्याचा जबाब आरोपी अशोक खरात यांनी दिलेला आहे। त्यांची मानसिकता ती आहे, त्यांना स्वतःला आता कसं होतं, पहिले शिवसैनिक जे होते सन्मान्य बाळासाहेबांच्या वेळेस समोरनं हल्ला करायचे, समोरासमोर मारामाऱ्या व्हायच्या। आता यांच्याकडे माणसं उरली नाहीत, कार्यकर्ते उरले नाहीत, त्यामुळे अशा गँगस्टर पकडायचे आणि त्यांना सुपाऱ्या द्यायच्या, हे त्यांचं काम आहे। बरं, गँगस्टर कोणाच्या बापाचे आहेत? सुपाऱ्या घेऊनच कामं करणारे आहेत आणि त्यांना धरूनच ही कामं झालेली आहेत। त्यामुळे यांनी काय केलंय, यांचे काय धंदे ते मयूर शिंदेला पकडलं तेव्हाच उघड झालं की कसे स्वतःला धमकी द्यायला लावतात। जो माणूस स्वतःला धमकी द्यायला लावतो दुसऱ्यांवर हल्ला करायला सुपारी देऊच शकतो। जून महिना संपत आला तर पावसानं दडी मारल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत। मात्र हवामान विभागानं पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे। या आठवड्याअखेरीस म्हणजेच 72 तासात मान्सूनच्या सरी मुंबईमध्ये महाराष्ट्रात बरसू शकतात। अरबी समुद्रात आता कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि मान्सून सक्रिय होण्याची देखील चिन्ह आहेत। परिणामी मान्सून येत्या 72 तासात मुंबईमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुणे आणि महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात 22 किंवा 23 जून नंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे येत्या रविवारपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरू होईल असं भाकीत हवामान खात्यानं वर्तवलंय। पावसाचं पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल। मात्र पावसाचं पुनरागमन पाहून पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येतंय।
यंदा पाऊस लांबल्यानं जालना जिल्ह्यामध्ये मूग आणि उडदाचा पेरा घटण्याची शक्यता आहे. साधारणतः जून महिन्याच्या मृग नक्षत्रावर पाऊस पडतो आणि त्यावेळीच शेतकरी मूग आणि उडदाची पेरणी करतो. मात्र जून महिना संपत आला आणि अद्यापही पावसाचा पत्ता नाहीये आणि येत्या 25 तारखेनंतर पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येते. तर शेतीच्या मशागतीची सर्व कामं शेतकऱ्यांनी आटपलेली आहेत आणि आता पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. 5 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये सोयाबीन घालणार, काही कापूस घालणार, काही तूर. पावसाचं काही सांगताच येईना अंदाज केव्हा पडतो आणि केव्हा नाही. मूग लेट झाला, मूग घालताच येत नाही ना. मूग मिरगातच पाहिजे पेरायला, मूग उडीद. आता सोयाबीन बी लेटच झालं, पण आता पेरावं लागणार सोयाबीन. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच मतदारसंघातील उमाळे गावात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. गावात तब्बल 8 ते 10 दिवसात पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे पाणीपुरवठा मंत्री असलेल्या आमदारांविरोधात नागरिकांमध्ये आता मोठा संताप व्यक्त होतोय. पाहुयात. स्वतःला पाणीवाला बाबा म्हणून घेणाऱ्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. जळगाव शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमाळा गावात पाण्यासाठी गावकऱ्यांना दाही दिशा फिरावं लागतंय. उमाळेकरांना वाघूर पाणी योजनेतनं पाणी मिळतं, पण त्याचं योग्य नियोजन नसल्यानं उमाळेकरांना 8 ते 10 दिवसातून एकदाच पाणी मिळतंय. आमच्या गावामध्ये पाण्याची नेहमी टंचाई राहते. आम्हाला ना कधी 12 महिन्यामधून असं 1 दिवसाआड सुद्धा पाणी येऊ शकत नाही. 3-3, 4-4, 5-5 दिवस होऊन जातात. गुलाबराव पाटलांना बदनाम करण्यासाठी उमाळ्यात पाणी टंचाई आहे असं चित्र निर्माण केला जात असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय. गैरसमज लोक करत आहे आणि विशेष म्हणजे पालकमंत्री साहेबांच्याकडे जे पाणीपुरवठा मंत्रीपद आहे महाराष्ट्राचं, त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचं काम ह्या पक्षाची लोकांनी करण्याचा प्रयत्न 100% चालू आहे. लोकांना स्वतःहून भांडे घेऊन कोणत्यातरी विरोध पाडायचं. उमाळ्यामध्ये पाणी पुरवठा अनियमित असेल तर पाणी पुरवठा मंत्री म्हणून गुलाबराव पाटलांचं हे अपयश आहेच. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण बाजूला ठेवून उमाळा गावातली पाणी टंचाई दूर व्हावी अशीच अपेक्षा आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. बातमी पुण्यामधून. पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू आहे. तळजाई परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रात्रीच्या दरम्यान अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून सहकारनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. आज पहाटे 3:15 ते 3:30च्या सुमारास 3 ते 4 मोटरसायकलच्या वरून 5 ते 6 इसम आलेले आहेत आणि त्यांनी 20 ते 25 गाड्या फोडलेल्या आहेत. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे. आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेत आहोत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विठ्ठलाच्या भेटीच्या आतुरतेनं पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापुरात पोहोचला आणि यावेळी तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हरिभक्तीच्या विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरला. मानाच्या अश्वानं वायुवेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष करत अश्वाच्या टापाखालील धूळ कपाळी लावली. नंतर मोहिते पाटलांच्या अश्वानं आपलं रिंगण पूर्ण करताच पुन्हा हरिनामाचा गजर झाला आणि हा नेत्रदीपक रिंगण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी इंदापुरात गर्दी केली होती. आपली ज्यावेळेस दिंडी सोहळ्यामध्ये चालली जाते, दिंडीचे प्रथम त्याच्या पताकाखरी जे धारक असतात यांचं रिंगण प्रथम घेतलं जातं. त्यानंतर टाळकऱ्यांचं रिंगण घेतलं जातं. टाळकऱ्यांच्या पाठीमागे दिंडीला सेवा पुरवण्यासाठी हंडा आणि तुळस
या 2 सेवेकरी असतात, त्यांचं तुळस घेतलं जातं आणि सर्वात शेवटी आपल्या दिंडीचे आणि आपल्या सोहळ्याचे जे मानाचे अश्व असतात या अश्वांचं रिंगण या ठिकाणी घेतलं जातं आणि त्यानंतर सर्व वारकरी या ठिकाणी फुगड्या खेळतात, मनोरे उभे करतात, अनेक पारंपरिक खेळ खेळतात आणि एक आनंद व्यक्त करतात, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण